चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिंथूर गावात कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावली। या शेतकऱ्याचं नाव आहे रोशन सदाशिव कुडे यांनी सांगितलं, पोलीस अधीक्षकांकडे मी तक्रार दिली, मात्र त्यांच्याकडून कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही। लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे गावाजवळील धरणी नदीजवळ विसर्जन तलावात संगाप्पा महाराज पुलाजवळ महिला व पुरुष असे 2 मृतदेह सापडले आहेत। हे दोघेही काही दिवसांपासून बेपत्ता होते। चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यात लांजा येथे 12वीच्या परीक्षेत 2 विषयात नापास झाल्याने एका युवतीने कीटनाशक प्राशन करून आत्महत्या केली। कुटुंबाच्या प्रयत्नानंतरही उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय। तरुणीच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे। महाराष्ट्रात महापालिका निवडणुका जाहीर होताच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीमागचे अधिकृत कारण मतदार यादीतील घोळाविरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काढलेल्या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात असल्याचे बोलले जात आहे। डोंबिवली आयरेगाव परिसरात जुन्या वादातून नरेंद्र जाधव या तरुणावर कोयता आणि चाकूंनी तब्बल 40हून अधिक वार करून निर्घृण हत्या केली। रामनगर पोलिसांनी हत्येच्या 12 तासात 3ही आरोपींना अटक केली आहे। मी ईव्हीएम वर सवाल करणार नाही, कारण याच मशीन्समुळे मी 4 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे। सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत हे विधान केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत। विम्याचे 1 कोटी रुपये मिळविण्याकरिता एका तरुणानं निष्पाप वृद्धाची हत्या केली, त्यानंतर स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला। 3 वर्षांपूर्वी झालेल्या या घटनेतील आरोपीला लातूर पोलिसांनी कोकणातून अटक केली आहे। या प्रकरणाची माहिती लातूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सोमवारी संध्याकाळी दिली। गडचिरोली येथे जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांची 2 वेगवेगळी अपंगत्व प्रमाणपत्रे समोर आली आहेत। या संदर्भात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दिवार यांनी 15 डिसेंबर रोजी थेट मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे। पारगाव तर्फे आळे तालुका जुन्नर येथे सोमवारी 15 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता कांदा काढणीचे काम सुरू असताना शेताच्या बांध्यावर बसलेल्या एका 8 वर्षीय मुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला, त्यामध्ये त्याचा मृत्यू झालाय। माधुरी हत्तीणीला नांदणीत आणण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। मठाच्या जागेत पुनर्वसन केंद्र उभारण्यास आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत। मागील निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीकडून डॉक्टर मनोहरण यांच्या अध्यक्षतेखालील तपासणी समितीने माधुरीच्या एकंदरीत आरोग्याबाबत समाधानकारक अहवाल सादर केला। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।